एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक डॅजशी होत. मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक डॅश डॅश होत. तर ऑप्शन क्रमांक 2 घोडसे भटजी हे होत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 28 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 1 मेंडेल यांनी मांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणा हा किल्ला जिंकला ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव उठावाचा मसुदा तयार केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 आयोडीन वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅश डॅश या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 ते 1912 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. डॅश डॅश या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीत इसवी सन 1911 ते 1912 मध्ये भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड हेस्टिंग्स या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीमध्ये भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे नेण्यात आली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेचा दाबेचे प्रमाण डॅश असते. जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेचा दाबेचे प्रमाण डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 2 हरितगृह परिणाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महात्मा फुले यांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत? प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे विभक्तीचे प्रकार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण? नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अशरफ घनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅश या शहरात होणार आहेत. 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅश या शहरात होणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस या शहरामध्ये होणार आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजे सी बर्ड कुठे उभारला जात आहे? भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजेच सी बर्ड कुठे उभारला जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कारवार या ठिकाणी उभारला जात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 डॅशडॅशे राज्याची सीमा नेपाळ, भूटान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडल्या आहेत. डॅशडॅशा राज्याच्या सीमा नेपाळ, भूटान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 50 मिनिटे उशिरा उगवतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भरतनाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे. औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शीख धर्माची स्थापना कोणी केली. शीख धर्माची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदमध्ये विस्तृत आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदमध्ये विस्तृत आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 51 परिच्छेदमध्ये विस्तृत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण. हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 हितवाद या वृत्तपत्राचे जनक हे गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे. हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 हर्णे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅशडॅशने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅशडॅशने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅशडॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. डॅशडॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जगातील पहिले मोटार कार कोणी निर्माण केलेले आहे. जगातील पहिले मोटार कार कोणी निर्माण केलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटार कार तयार केलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही. खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 क्रियावाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे. ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 संत तुकडोजी महाराज हे ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 वस्तूच्या अंगाच्या गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाच्या गुणधर्म म्हणजेच भाव
व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे? वळण घेण्यापूर्वी चालकाने किती अंतरापूर्वी वळणाचा इशारा देणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 30 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऋषभदेव हे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुद्ध यांची बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? तर ऑप्शन क्रमांक 3 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? सुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधाकर हे साप्ताहिक सुरू केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय आहे? राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव हे राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली? महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साथ दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 वसंतराव नाईक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिनिव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा जिल्ह्यामध्ये सानगड किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आले आहे? इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल.